नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज बनवणार आहे साबुदाणा उपवासाचे वडे। खायला पण खूप छान आणि टेस्टी लागतात आणि कुरकुरीत पण होतात। ते मी इथं पावशेर शाबू घेतलेला आहे। तो शाबू आपल्याला स्वच्छ धुवून अगोदर घ्यायचा आणि 3 ते 4 तास भिजून घ्यायचा। अशा पद्धतीने मी 3 ते 4 तास भिजून घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। ते आपल्याला त्याच्यामध्ये किसून घालून घ्यायचे। तर अशा पद्धतीने किसणीने किसून त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। खायला पण खूप छान लागतात आणि आपले उपवासाचे वडे असे कुरकुरीत होतात। नक्की एकदा करून पहा अशा पद्धतीने। आणि साबुदाणा आहे ना, आपल्याला असं सुट्टा घ्यायचा आहे। त्याच्यात म्हणजे असं वलसर घ्यायचा नाही, कारण की असा वलसर जर जास्त घेतला ना की आपले साबुदाणा वडे तेल जास्त पिते। तर त्यामुळे असा सुटसुटीत आपल्याला साबुदाणा भिजलेला घ्यायचा आहे। आपल्याला जर वाटलं ना एकदा बटाट्याचा वापर कमी होतोय, आपण जास्तीचे बटाटे उकडून ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण त्याच्यात परत घालू पण शकतो। अशा पद्धतीने मी इथं हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, ती पण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। आणि इथं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट पण आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं। आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय एकजीव होईपर्यंत। आपण जर एकजीव होईपर्यंत नाही मिळून घेतलं तर आपले वडे व्यवस्थित होणार नाही। तर अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून त्याच्यात गोल गोल साबुदाणा वडे आपण बनवून घेऊ। अशा पद्धतीने पहा, सर्व अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे। पहा, अशा पद्धतीने जर साबुदाणा वडे बनवले ना, तेलामध्ये फुटत नाहीत, तेल पण जास्त म्हणजे हे होत नाही, तर पेत नाही जास्त। पहा, अशा पद्धतीने सर्व वडे बनवून घेणार आहे। सर्व वडे अशा पद्धतीने मी बनवून घेतले। तर आता आपलं तेल गरम झालंय की ते पाहू। पहा, आपण थोडंसं सोडून पाहू आपलं तेल गरम झालंय का। तर पहा, मस्त असं कडक तेल गरम झालंय। आपण आता हे सर्व वडे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने सोडून घेणार आहोत। आपल्याला वडे सोडताना नाही ना, गॅस मिडियम याच्यावरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने पाहू शकता आपले वडे अजिबात खाली कढईला चिकटलेले नाही। मस्त असे आपले इथे वडे तयार झाले। आपल्याला मिडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे। मस्त असे कुरकुरीत आपले साबुदाणा वडे इथं झाले आहेत, पाहू शकता। आपल्या साबुदाणा वड्याचा कलर पण चेंज झालाय। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ। अशाच पद्धतीने सर्व आपल्याला साबुदाणा वडे बनवून घ्यायचे। डिशमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने पाहू शकता, मस्त असे कुरकुरीत झाले, कलर पण चेंज झालाय। अशा पद्धतीने माझे इथं सर्व वडे तयार झालेले आहेत, पाहू शकता। किती मस्त असे माझे इथं साबुदाणा वडे झालेले आहेत। कशी वाटली माझी साबुदाणा वड्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। पाहू शकता, तुम्हाला मी एक साबुदाणा वडा असा फोडून दाखवते। पहा, अशा पद्धतीने मस्त असे इथं माझे कुरकुरीत आतमध्ये मऊ
आणि वरून कुरकुरीत झाले आहेत। मस्त अशी आपण खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी नाहीतर दह्यासोबत आपण कशासोबत हे साबुदाणा वडे खाऊ शकतो। खायला खूप टेस्टी आणि मस्त लागतात।